नमस्कार महाराष्ट्र, या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरूप। होळी आणि धुलीवंदनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। होळी आणि रंगपंचमीला मद्याच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे। मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रस्त्यावर चौकात पोलिसांच्या टीम बंदोबस्ताला झुकण्यात आल्या आहेत। शहरात संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवण्यात आली असून पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे। रंगाच्या या सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणांवर SRPFच्या तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई आणि उपनगरात होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांना चांगली कंबर कसली आहे। मुंबईतील संवेदनशील विभागात अधिकच बंदोबस्त लावण्यात आला आहे। ST आणि बेस्टच्या बसेसना सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत। तसेच लोकल ट्रेन आणि मेट्रो तसेच मोनोरेलची खास काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या मुंबई आणि उपनगरात 7 अप्पर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच 1767 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट, N मराठी न्यूज।